नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण IBPS PO ची रॅन्डम मॉक घेत आहोत. जसं की लॉग इन राहिलं की रे, लॉग इन आहे का तुझ्याविषयी? राहू दे चालू राहू दे, आता काय तर नाही. लॉग इन आहे का तुझ्याविषयी? दे बिंदास दे. काय 8 999 हा OTP सांग. थोडा घाई गडबडीत टेस्ट देत आहो, कारण की टाइम खूप कमी होता बघा, त्या कारणानं. काय पासवर्ड? 7755. हँग काऊन मारागलं एवढं? लयच हँग मारागलं की रे. आज टेस्ट देऊ देत नाही वाटते. दोन मिनिटं वेट करा. चल OTP सेंड सांगा आता. परत तो चाला काय? नाही, तो नाही येत ना रे. काय आला? ओके, असं आहे का ते हिशोब? IBPS PO किती टेस्ट दिलेले आहेत तुला? 13-14. मग ठेवलंच काय मला? सिलेक्शन मग काय असते ते? सगळं टेस्ट दिले की रे तुला? इतकुशा याच्यात का? जाऊ दे मग आता काय. बरो हे कॅमेरा आडवा झाला रे, थोडा थोडा झालायस बघ. मला माहित नाही कोणत्या दिले ते. बेस्ट ऑन हे काय हिशोब? बेस्ट ऑन लास्ट इयर पेपर. नक्की का? हा एखादा नंबर सांग. नाही, 10च्या समोर 15 आहे ना. उजूक एक नंबर सांग 10च्या खाली. 15 नाटकीत झाले. 23 4 दे. 12.5 12 नंबरची टेस्ट देऊ. हे काय असं हे नाही, रॅन्डमच निवडलेले आहे. तुम्ही ऑडिओ ऐकला असाल थोडा. थोडी स्क्रीन आडवी वाटतच आहे, तरी पण एकदा पाय एकदा ते काय ते, आणि लगेच टेस्ट चालू करतो. स्क्रीनचा पाय एकदा पटकन. थांब थांब थांब. ओके. कॅमेराला कोण धक्का लावते? ओके, आता नको लावू. आता परफेक्ट वाटते बोलते का? चालेल. चला तर मला माहिती आहे उद्या तुमची सगळ्याची टेस्ट आहे, आणि उद्याची टेस्ट असल्या कारणानं काही अभ्यासाच्या नादात लागू नका. माइंड फ्रेश असणं गरजेचं आहे, आणि व्हिडिओ पण एंटरटेनमेंट म्हणून बघा. बाकी 100% तुम्ही जबरदस्त देसाल एक्झाम मध्ये. ओके, चला तर सुरुवात करू. 12च लावली का दुसरी लावली?
चला, सगळ्यात पहिला काझीरंगा. काझीरंगा जर म्हटलं तर काझीरंगा नॅशनल पार्क टाकले का हा ना. काझीरंगा इथं आहे काझीरंगा. काझीरंगा जर म्हटलं तर 31, 24, 31, 18, 45, 31, 27 आणि 16. 27, 16 सर. गीर हेमिस निलगिरी कॅन नॉट बी रिटर्न. गीर हेमिस मानस. गीर हेमिस याच्यातले 2 तर पाहिजेच. 45, 27, 16, 39. 45, 27, 16, 39. 5 पहिला कटला. 45, 27, 16, 39 चालते सर. 45, 16 तर सी कटला. 45, 16 सर ई हे चालते. 45, 27 नंतर करतो, मोठा आहे तर जी इझीवाला असेल तर देतो, करतो सॉल्व, नाही करत. 8% स्क्वेअर टेबल इन सच वे दॅट 4 जण कॉर्नरला आहेत, 4 जण मिडलला आहेत, सगळे जण फेसिंग सेंटर. चालेल, सगळे जण आत पागले, काही फरक नाही पडत. द वन हू थर्ड टू द सेकंड टू द राईट ऑफ सी, थर्ड टू द लेफ्ट ऑफ एफ. ई सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ. 1% सीट बिटवीन बी आणि बर. नंबर ऑफ पर्सन एफ बी अपोजिट इज इक्वल टू सी एच. ए नॉट मिडल, ते नंतर विचार करतो. 2% सीट बिटवीन ए आणि डी. 2% इथंच लिहिणं लागल. जी हो डी नेबर आहे डीच्या. C with respect to G, second to the right. If all person clockwise from A, excluding A, B, C, D, E, F, B, C, D, E, F 4, F, G, H 4. How many person E आणि H left of E? E आणि H left of E लय मोठे आहेत की रे. 1, 2, 3 नाही. ॲज मेनी पर्सन BG लेफ्ट ऑफ बी. BG नाही. ॲज मेनी CD. ट्रू कोणतं आहे? F अपोजिट टू H नाही. AG इमिडिएट नेबर नाही. 2% सीट बिटवीन B आणि H व्हेन राईट ऑफ B, बरोबर. BE FD AH, BE FD AH GC HD, 2 जण ना. 9 बॉक्सेस येतं. असा फ्लॅश मारायला परवडत नाही, बिलकुल मारत नाही. पहिलेच घेतला पझल, इझी वाला पहिले घ्यायला लागेल मला. नक्की करील. मार्क ॲज रिव्ह्यू. 6 जण येतात. बाबा फ्लॅट फ्लोअर. मार्क ॲज रिव्ह्यू चुकी केली का रे? एवढी मोठी हायफाय टेस्ट घेतली वाटते. हा, सोपं आहे का? हो, हा असं पाहिजे बाबा. सम पेन्स आर ब्ल्यू, ओनली अ फ्यू ब्लू आर बुक. लक्षात राहते. सम बुक इज पेन, पिंक. सम बुक आर नॉट पेन. चुकला. सम ब्ल्यू कॅन बी पेन्स, 100% बरोबर. कॅन नेव्हर बी पेन्स, चुकला. सम ब्ल्यू कॅन नेव्हर बी पेन्स, चुकला. नायदर. फ्लावर गार्डन पार्क, ओनली अ फ्यू फ्लावर आर रोज. ऑल फ्लावर कॅन नेव्हर बी पार्क, चुकला. सम फ्लावर आर नॉट गार्डन, ओनली सेकंड.
ओनली अ फ्यू मँगो इज ऍपल, सम ऍपल इज बनाना, ऑल बनाना इज ग्रेप्स, सम मँगो आर नॉट ग्रेप, चुकला. सम ग्रेप कॅन बी मँगो, बरोबर. सुखाचे दिवस जास्त दिवस काय पाहू देत नाही वाटते. 8% डिफरंट येतं, नक्कीच घेतो सॉल्व्ह करायला. क्यू मोर दॅन ओनली व्ही आणि टी. व्हीटी, व्हीटी 1 2 3 4 5 6 किती येतं 8 ना, 3 6 7 8. ओके. आर लेस दॅन पी बट मोर दॅन यू. मोर दॅन आर, यस मोर दॅन आर बट लेस दॅन डब्ल्यू. बर. द नंबर ऑफ पर्सन हु इट मोर दॅन पी इज 1 लेस दॅन यू. अपोजिट करतो, काय फरक नाही पडत. हा व्ही 18 आहे, नंतर लक्षात ठेवतो. 6 लेस दॅन, हे पण नंतर लक्षात ठेवतो. व्ही लहान नाही, सगळ्यात छोटा नाही, इथं असं पाहिजे टी. बर. यू पेक्षा 1 2 3 4, तर म्हणजे यू इथंच लिहिणं लागल. यू खाली 3 आहे तर वर पी 2 असायला पाहिजे. तर मग पी जर असेल तर इथं आर डब्ल्यू आणि यस कोण होता, तो व्ही 18 होता. आणि यू किती ना 6 लेस दॅन थर्ड हायेस्ट 24, असं पाहिजे 24. विच ऑफ द फॉलोइंग हायेस्ट, हायेस्ट हे डब्ल्यू. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टी, है ना, 18 पेक्षा खाली आयदर ए बी. सम ऑफ पी आणि यू 46 आहे, म्हणजे ह्या असाय पाहिजे 22. आणि क्यू आणि व्ही, क्यू आणि व्ही, क्यू आणि व्ही सर हे 22 आणि हे 20. सम 22 आणि 20 42. इफ ऑल द पर्सन अल्फाबेटिकल ऑर्डर, अरे काय 8% सर्क्युलर टेबल. 8 पर्सन्स आर सिटिंग सर्क्युलर टेबल इक्विडिस्टन्स. अरे ह्यो वेगळा, ह्यो वेगळा सेट आहे. पण मला पाहू दे किती आहेत, रिस्क घेणार नाही बिलकुल. 12 मिनिटात आपले 13 क्वेश्चन झाले ना रे. 8 1 8 2 16 माग पडागलो राहू. एकच क्वेश्चन होता काय, मग काय तर नाही. तर नाही, मी एज बेस आहे की रे, एज बेस थोडी घेणार मी. चला पुढचा क्वेश्चन मी ट्राय करतो, घेऊ का. डन. 9 जण आहेत. बॉक्स डी 3 बॉक्स अबव जी, डी 3 बॉक्स अबव जी. बर. 2 जण आहेत जी आणि ए. 3 1 3 3 2 6 1 7. बर. एफ इज इमिडिएट बिलो डी. बर. नो बॉक्स बिलो बी. 3 1 3 3 2 6 7. नक्कीच पॉसिबिलिटी घेतो. बर. ऍटलिस्ट 1 बी सी. बर. ओनली 1 आय ई. आय ई याच 2 जागेत, याच 2 जागेत. ओके. नंबर ऑफ एच आय इज इक्वल टू बी सी. बी सी मध्ये काहीच नाही. एच मला इथंच, आय मला इथंच आणि ई मला इथंच. अशा प्रकारे अरेंजमेंट कंप्लीट झाली. डी आणि ए मध्ये तर बेग बे 2 4 आणि 1 5 येतो. विच ऑफ द फॉलोइंग इमिडिएट अबव ई एफ. बाप्पा बाप्पा बाप्पा, चुकलं ना दा. रिस्क घेतो पोरो. व्हॉट इज द पोझिशन एच विथ रिस्पेक्ट टू एफ. 1 2 3 4 4 टू द भार, बरोबर आहे, काय तर नाही. 4 5 लाईक डी ए एफ ए. सर डी ए एफ ए म्हणजे बेग बे 2 4 आणि 1 5.
आणि 4 GE CB अरे DF FA इमिडिएट नेबर होते ना. विच ऑफ द फॉलोइंग ट्रू? B इज इमिडिएट अबव बिलो A. B इज इमिडिएट बिलो A चुकला. तिघ जण आहेत H आणि I मध्ये चुकला. G अबव C बरोबर. नंतर पुढचा क्वेश्चन पाहू दे आता. कशाचं आहे रे? नाही 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 ते फ्लोअर फ्लॅटचं लय भीती वाटते बाबा मला. हे चांगलं वाटते. हा 0 4 9 12 13 15 18 21 3 1 3 3 2 6 7 8 8 आहेत. ओके बेस 26 आहे ते नंतर पाहतो. सम ऑफ बी आणि एफ इज इक्वल टू ई आणि एच. डिफरन्स बिटवीन डी आणि परफेक्ट स्क्वेअर लिहिणं लागल. घ्या ते 26 आहे ना. बरं तो हे 5 5 आणि 3 हे 8. हे 3 जर केलं तर हे 11. हे 2 केलं तर हे 13. हे 14 17 22 22 नाही सॉरी 22 आणि हे 26. ओके सम ऑफ बी आणि एफ इक्वल टू ई. डिफरन्स बिटवीन बी आणि डी परफेक्ट स्क्वेअर. डी हो इवन नाही. डी हो ऑड असायला पाहिजे. डी इथं डी इथं डी इथं डी लेस मोठा पॉसिबिलिटी लागला रे. चुकलं काय आपलं. डी आणि एच मध्ये दोघ जण येतं. सम ऑफ सी आणि ए 40 आहे. हा मग चालते. 40 म्हणजे मला एक 13च्या वरी 14च्या वरी एक खाली बरोबर आहे. 17 आणि नाही 22 आणि 18 नाही. मग कोण होता तो? सम ऑफ सी आणि ए. सी ए सी ए. ओके जी 4 इयर यंगर दॅन सी. 10 नाही मग जी. ओके अशा प्रकारे इथपर्यंत गडबड झाली. अजून डी बद्दल जास्त माहिती दिलेली आहे. बी इक्वल टू एफ डी 2 एच. डी कोणतरी होतं ऑड वर रे. हा डी होता ना. डी होता डी 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 जर मी सपोज टू बी इथं पकडला डी 2 एच एच मला इथं पकडणं लागल. डी मायनस डी आणि बी चा डिफरन्स आहे स्क्वेअरचा. तर एक तर पकडता येत नाही. 4 जर पकडलं तर 13. 4 जर पकडलं तर 13 कोणता आहे? बी इथं येऊ शकते. आणि 9 जर पकडलं तर 8 पण बी येऊ शकते. बी प्लस एफ इक्वल टू ई. 8 आणि 5 13. बी प्लस एफ इक्वल टू ई. बी प्लस एफ इक्वल टू ई एच डी. ओके परफेक्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग 11 इयर यंगर दॅन जी. 11 एच. विच ऑफ द फॉलोइंग इमिडिएट आफ्टर डी. विच ऑफ द फॉलोइंग इयर इमिडिएट आफ्टर डी. 12. डिफरन्स बिटवीन ई आणि सी. ई आणि सी 13. 13 इयर्स. 4 5 लाईक बी डी ई एच एफ. बी डी ई एच एफ बी. ट्रू. सी इमिडिएट आफ्टर एफ नाही. तिघ जण डी आणि बी मध्ये हो. एच 2 पर्सन आफ्टर ए हो 2 and 3. जमल का पोरो? 23च झाले राव. सहा जण येतं. प्रत्येक याला वेगवेगळे हे येतं. एक्स इज वेस्ट ऑफ वाय. बरं 6 म्हणजे 3 3
बरोबर डोकं लावतो मी. 3 2 1. वाय इज इमिडिएट काय होतं ते? वाय इज वेस्ट ऑफ यक्स. वाय यक्स. वाय यक्स. बर. पांडा ऑड नंबर फ्लोअर इमिडिएट बिलो जी. एकदा मी पांडा इथं लिहितो. जी काय होतं? इमिडिएट बिलो सेम. इथं जी लिहितो. बरं. टायगर लिव्ह नॉर्थ ऑफ पांडा बट नॉट ऍडजेसंट. मग मला इथंच लिहिणं लागेल. टायगर. बर. नॉर्थ म्हटलं ते. द नंबर ऑफ फ्लोअर बिलो एच डिअर. बर. डिफरंट म्हणजे अपोजिट आहेत. बर. डिफरंट एच डिअर. झेब्रा लिव्ह टू फ्लोअर अबव डिअर. डिअर इथंच लिहिणं लागल. मला इथंच लिहिणं लागल. एच मला इथंच लिहिणं लागल. आणि एच मला इथंच लिहिणं लागल. आणि इथंच झेब्रा लिहिणं लागल. झेब्रा. बर. सी बियर. बियर. सी बियर. इवन बर. अरे सांगितलं नसतं तरी घेतलंच असतं मी. एकतर हिला एकतर कॅमल आवडते. हिला कॅमल तर कुठे नाहीच आहे. बर. इकडं हिला कॅमल तर नाहीच आहे. हा आयदर आहे ना ते. ऑर बिलो जी डिफरंट. ई. हा. एफ नायदर सेम ॲज ई. एफ नायदर सेम काय म्हणते? एफ नायदर लिव्ह ऑन सेम फ्लोअर ॲज ई नॉर वाय. बहुतेक इथंच आहे. पाहू आता. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल इवन नंबर फ्लोअर बियर कॅमल. 4 5 लाईक सी झेब्रा. विच ऑफ द फॉलोइंग सी झेब्रा. जी टायगर. डी कॅमल. ई पांडा. ई बियर. बहुतेक चुकलं का काय ते काय माहित मग कळे ना आता हे. नंतर गडबड केली. विच ऑफ द फॉलोइंग इमिडिएट अबव डिअर. सी बियर. हाऊ मेनी अबव एच. नन. थोडा सोपा पेपर वाटला पण मला खूप. 27 झाले. बर इकडे पाहू दे. हाऊ मेनी गिर हेमिस मानस. गिरचा कोड तर हे 16. हेमिसचा कोड मानस. हे इथं मानस आहे. 35. 16 35 ह्यो नाही तर ह्यो. बर. मानसचा 41 27 41 ई. हे पाय फ्रेश माइंडनं सॉल्व्ह केलं की पटकन येते. अमेझॉनचा कोड हे असं काहीतरी अमेझॉन सुंदरबन आहे ना. 36 18 22 पैकी एक पाहिजे. 36 18 22. 36 18 22. 36 18 22. 36 18 22. 36 18 22. बर. याच्यापैकी तर एक 36 18 22 हे पण नाही चालत. सुंदरबनचा कोड कोणता आहे? सुंदरबन 16 17 41. चल रे. हँग मारा लागलं रे. एवढंच सॉल्व्ह करू शकलो.
होप टेस्टमध्ये मजा आली असेल. बाकी मी माझं बेस्ट नाही दिलं. कशी गेली टेस्ट तुला काय वाटते? चांगली गेली. फ्लोअर फ्लॅटमध्ये गडबड झाली, बाकी काय नाही. नाही, ॲक्च्युअलमध्ये जेन्युअन पद्धतीने रॅन्डमच होती, काही ताण नका घेऊ तुम्ही. टाईम कमी असल्या कारणानं मला टेस्ट ही रेकॉर्डेड अपलोड करायचं काम पडत आहे. मजा आली असेल. उद्याचा पेपर तुम्ही सगळ्यांनी जबरदस्त द्या. मला तुमच्यावर 100% डाऊट आहे. डाऊट आहे? मला तुमच्यावर 100% विश्वास आहे. तुम्ही 100% करू शकता. सगळ्यांना उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. कुठंच अटकू नका. मी पण नाही अटकलो, कुठेच नाही अटकलो, तुम्हाला पाहिलं असेल. आणि ट्राय करा, तुम्ही तुमचं बेस्ट देऊन या. पेपर निघते का नाही निघत हे नंतर विचार कर, पण पेपरमध्ये जोरदार पद्धतीनं लढा तरी द्या. उद्याचा पेपर सगळ्यांनी चांगला सोडवा हीच अपेक्षा. आज शांत झोप घ्या, कारण की माइंड फ्रेश असणं गरजेचं आहे. जर तुम्ही माइंड फ्रेश नाही जर ठेवला तर मग एक्झाममध्ये गडबड होऊ शकते. लवकर झोपा आणि एक्झामच्या रिपोर्टिंग टाईमलाच पोहोचण्याचा प्रयत्न करा, नाही तर काय धावपळ होते, आणि धावपळ झाल्याच्या नंतर तुम्हाला तर माहीतच आहे सगळ्या गोष्टी, आहे का नाही. बाकी यावेळेस मेन्सला खूप जास्त पोरं राहणार आहेत. 80,000 ना, 80,000 पोरं राहणार आहेत. काही जर असलं तर मला सांगा बिंदासपणे. टेस्ट चांगली वाटली असेल तर कशी वाटली, काय वाटली तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. टिल देन फिलहाल आज के लिए इतना ही. तर भेटू आपण टेस्ट अँड ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, लव यू गाईज, ऑल द बेस्ट. चुकून व्हिडिओ बंद केला गेला, पण रँक दाखवायची राहिली की रे आपली. काय करता? चला असं होते कधी कधी वयामानानुसार. 1 मिनिट थांबा. सबमिट सेक्शन. किती अटेम्प्ट केले आपण? 29 का? चांगली केली की रे, एवढे काय खराब थोडी नाही. चालेल. 3 चुकले मालक, 28 स्कोर आला. चांगला आहे, चांगला आहे, काय फरक नाही पडत. पर्सेंटाईल कुठे दिसते इथं? ॲनालिसिस ना. अबे व्ह्यू सोल्युशन केलं ना. व्ह्यू ॲनालिसिसच वाटते. शहाऐंशी पर्सेंटाईल आहे, जे की जबरदस्त आहे. आता मी म्हणतो परत एकदा ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय, टेक केअर, लव यू गाईज, थँक्यू. आता कर कट.